ये कुछ बर्तन भाईजान ने दिए हैं, तुला उपयोगी पडतील असं आहे। आणि ह्यो पोटाला आधार, खायचं। हे कशा पायी अगं? उपाशी पोटी राहणार आहे का नुसतं पाणी पिऊन राहणार आहे? आणि तुम्हा दोघांचे उपकार कसे फेडायचे ते बी सांगा। बाकी कशाशी बी लढता येईल, पण हे ऋण न फिटणार आहे। फार थोर मनाची माणसं आहात तुम्ही। हमारा कैसा एहसान ते तो तुम ही करता है। पूरी औरत जात आपका एहसान कभी नहीं भूल सकती। अहो तुम्हाला सांगायला विसरलेच बघा, हा ती मला बी शिकायची गोडी आहे। होय का? थोडं थोडं शिकली होय ना ग? जी अरे वा, चांगलं आहे की मग। फातिमा, आता बिलकुल थांबायचं नाही, पुढचं शिक्षण घ्यायचं। हे बघ, सावित्री आहे, मी आहे, बिलकुल घोर लावायचा नाही स्वतःला। डोळ्यात आनंद माहित नव्हता, कसा गालावर वसंडून वाहत होता पाहिलं? किती सुंदर आहे सावित्री हे। शिक्षणाची गोडी लागली का माणसाचं असंच व्हायला पाहिजे। सावित्री, अशी माणसं आपल्याला अधूनमधून जरी भेटली ना, तरी बी आपण आतून मोडून जाणार नाही। आपला कणा कसा ताठ राहील बघ तू। अव ताट तयार है, या जेवाय। होय, काय ब काय झालं? काल काही जाणवलं नाही सावित्री। काल सखा सदा मोरोबा सगळे होते, पण आज आपण दोघच आहोत इथे। त्यातही मी एकटाच जेवायला बसलेलो आहे। आबा नाही, दादा नाही, कुणी बी नाही। दादा, आबांचा तांब्या दे, टसका लागला इथं। माय नाही, या तांब्यातलं पाणीच इतकं गोड कस काय ग? तुला लाडी गोडी लावू न ग, जेव गपगुमानाने झोप। नाही सावित्री, जे आहे ते आपण स्वीकारायलाच हवं। अगं, प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना तर संपूर्ण शक्तीपणाला लावावी लागते, आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या सोयऱ्यांपासून लांब सुद्धा व्हावं लागतंय। आणि मला तर वाटतं आहे का आपल्याला पुन्हा प्रवाहात आणायचाच हा एक प्रयत्न आहे। आपला आधार सुटला का आपण सैर भैर होऊ आणि पुन्हा तिकडे जाऊ असं धर्मसभेला वाटत असणार। म्हणूनच ही शिक्षा आहे, आणि हीच आपली कसोटीची वेळ आहे सावित्री। ध्येय जर गाठायचं असेल तर आपण कणखर व्हायलाच पाहिजे।
करा सुरुवात. अव नग नग तुमचं होऊ द्या, म्या मागावून बसते जेवायला. अजिबात नाही. जेवायचं असेल तर दोघांनी एकत्र जेवायचं, नाही तर दोघांनी बी जेवायचं नाही. पण असं कुठं असतंय वय? सावित्री, नव्यानंच ऐकल्यासारखं काय करतेस? तिथं मी हेच म्हणालो होतो, पण दादानं मोडता घातला. पण आता हिथं तरी माझ्या मनाप्रमाणे होऊ दे. वय पर दाल्याच्या मागणं जेवायला बसत्यात. हे कुणी आणि कुठल्या धर्मात लिहिले तेवढं सांग. आई त्या रूढी परंपरा करून ठेवलेल्या आहेत. 2 माणसं आहोत आपण, त्यात सुद्धा मी अदुगर आणि तू नंतर, हे काय आहे? तुम्ही चिडू नका, म्या बसते जेवाया. बघा, माझं ताट आधी घेऊन मग तुम्ही बसणार असाल तर तसं सांगा. तसं असेल तर तसं करू, फक्त चिडू नका. असं काही बोलतीस नव? असं इस्तवावर पाणीच पडतंय बघ. इस्तव? हा काय इस्तव आहे होय? हा? वाफ आहे वाफ. झाकणाखाली कोंडल्याली वाफ. झाकण बाजूला सारलं तर भस्कन पोळून निघल कुणीतरी. तो इस्तव परवडला, वाफ नाही. तल्लख आहेस तल्लख. ठाव हाय. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे समज करून घेताय आणि मला तल्लख म्हणताय होय. चला सुरुवात करा. आता केवळ घराबाहेर काढण्यावर निभावले आहे. उद्या नाही तुला समाजातून हद्दपार केला, केशव भट म्हणून नाव नाही सांगणार. जेवढं शोभतं तेवढंच बोला. मी वाकड्यात गेलो आहे का? उलट घराबाहेर काढलं हे उपकारच झाले तुमचे. आभार मानायला येणार होतो तुमच्याकडं. तुझेच शब्द तुला परत करतो. जेवढं शोभतं तेवढंच बोलावं. तू काही माझे आभार मानायला या जन्मात तरी माझ्याकडे यायचा नाहीस. अहो खरंच, तुम्ही विरोध केला नसता तर मला घराच्या बाहेर पडावंच लागलं नसतं. आणि घराबाहेर पडलो नसतो तर मला माझी वाट सापडलीच नसती. तुमच्या विरोधामुळे मला बरोबर समजतं, पण डोळे उघडत नाहीत ना. पुन्हा 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 तेच शेण खातोस. जे मला बोलायचं आहे ते मला पुरं करू द्या. तुमच्या विरोधामुळे मला नेहमी समजते का माझी वाट बरोबर हाय, अस्सल हाय, सत्याची हाय. हे जेव्हा तुमच्यासारखी माणसं चवताळून विरोध करतात ना, तेव्हा मला बरोबर समजतं हाय. आता ही शिक्षणाची वाट सगळ्या समाजाला उजळवून टाकते का नाही हे पहाच. शब्दांचे खेळ माझ्याशी करू नकोस जोत्या. त्याच गुंत्यात गुंतून कधी तोंडावर पडशील ते तुझे तुला देखील कळायचे नाही. शिक्षणाने समाज सुधारणारे म्हणे. होय, मग त्याच शिक्षणाच्या खुळापायी तुला मोठ्या संकटात टाकतो की नाही ते बघ. कारण गाठ केशव भटाशी आहे. गाठ तर लहानपणापासूनच पाहतो आहे की, आणि तुम्हाला तोंडावर आपटलेले बी लहानपणापासून पाहतोच आहे. असू दे असू दे, माझे या आधीचे घाव चुकले असतील, पण यावेळचा घाव वर्मी बसलेला आहे. आणि तुला आयुष्यात यापुढे याहूनही मोठे घाव सहन करावे लागतात की नाही ते पहा. जो काय घाव घालायचा आहे तो घाला, पण एक बजावून ठेवतो आहे, केशव भट. जर माझ्यामुळं माझ्या घरच्यांना त्रास द्याल तर तुमचे दिवस भरले म्हणून समजा. यांना मध्ये आणून मला गपगार करता येईल असं तुम्हाला वाटत असेल तर तो विचार मनात काढून टाका. आता काही बी होऊ दे, हा ज्योती तुम्हाला पुरून उरतो का नाही ते बघाच. कोणी काय बघायचे ते आता येणारा काळच ठरवेल.
पण ही शिक्षणाची भूत काही मी इथे नाचू द्यायचा नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. असं मग आता तुम्ही बघाच, पुण्यात पेटवलेल्या या शिक्षणाच्या मशालीचं रूपांतर संपूर्ण देशभर मोठ्या वणव्यात नाही केलं तर नावाचा ज्योती नाही. आज मुली आल्या नाहीत का? नाही, काल बी आल्या नव्हत्या. यासने असं वाटतंय का आता शाळा उघडायचीच नाही. हे पुन्हा बोला. हा, काल तुम्हीच म्हणालात ना, भाषेकरता मोठेपणाने कान धरा. चुकलो. काल सुद्धा मुली आल्या नव्हत्या. त्यांना असं वाटतं आहे का आता शाळा उघडणारच नाही. का? असं का वाटलं त्यांना? त्यांनी शाळेत यावं म्हणून तुम्ही घराचा त्याग केलात. भोळी बाबडी समजूत हो, दुसरं काय. मग आज कुठे माशी शिंकली? काल तुम्ही सांगितल्यावर सुद्धा आल्या नाहीत त्या. मीही तोच विचार करतो आहे. मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतोय, कारण मला ते प्रश्न पडलेत म्हणून नाही, कारण तुम्ही जास्तीत जास्त बोलावं आणि मी ऐकावं यासाठी. मला पण वाटलंच का तुम्ही हे सगळं मुद्दामून विचारत आहात. बरं, हे बाजूला ठेवूयात. ज्योतिराव, मुली शाळेत का आल्या नाहीत? विचार करा. लोक परत कोशात जात आहेत का? मी हे ठेवून पुन्हा खबर घ्यायला येतोच, मुली का आल्या नाहीत ते पाहायला. कात टाकायची वेळ आलेली आहे. हे वस्तीला वाटत नसेल तर नको वाटू दे, पण मी काही हार मानणार नाही. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. फातिमा, क्या ज्योति आया था? नहीं तो ये किताब सावी ने दी है क्यों? मेरे लिए. मला बी शिकायचंय. आणि हे त्या दोघांनी सांगितल्यावर त्यांना बी खूप आनंद झाला. कितनी बार समझाया, इस पढ़ने लिखने के झमेले से दूर रहना. पर भाईजान, वो तो आपके दोस्त है और उनका मकसद मुलींना शिकवायचा है. इसरला का? मकसद नेक है, पर ये सब तू मत कर. पर भाईजान, मैं दिल से पढ़ना चाहती हूँ. अकल नाम की चीज है या नहीं? साफ मना कर रहा हूं फिर भी जिद कर रही है. देख फातिमा, उनका काम गलत नहीं है, लेकिन इरादे मजबूत होने चाहिए. पूरी कायनात से लड़ने की हिम्मत होनी चाहिए. वो काम हमारा नहीं है. मतलब दुनिया का भला हो, पर भला करने वाला पड़ोस में पैदा हो, हमारे घर नहीं. ऐसी बात नहीं है फातिमा, पर तूच विचार कर ना. आणि माझं मत म्हणशील तर तू हे समजा काही करू नको. बाकी तेरी मर्जी. शिक्षणाच्या विरोधात जाऊन आपण आपलंही नुकसान करतोय आणि समाजाचंही नुकसान करतोय, हे कधी लक्षात येणार त्यांच्या? पण आपण हार मानलेली नाही तात्यासाहेब, आणि मानणार देखील नाही. उलट आम्ही केशव भटांना हे ठणकावून सांगितलेलं आहे का ह्या शिक्षणाच्या मशालीचं रूपांतर लवकरच एका वणव्यात होतं का नाही ते पहा म्हणून. ते आलं लक्षात. तिकडे त्यांना ठणकावून सांगितलंय आणि इकडे आल्यानंतर मुली दिसल्या नाहीत म्हणून मगाशी तुमचा चेहरा उतरला होता. पण ज्योतिराव, यात तुमचा दोष नाही. अहो, केशव भट हे बोलून चालून विंचवाचा धर्म पाळणारे, पण वस्तीवाल्यांनी जाण ठेवली नाही. ही बाब नवीन आहे. नाही तात्यासाहेब, मला वाटतं वस्त्यांवर दडपण आणलं गेलं असावं. पण शाळेचं काय?
मुलीच जर येणार नसतील तर ह्याला शाळा कसं म्हणायचं? पण हातावर हात धरून गप्प तर बसू शकत नाही, काहीतरी करायलाच पाहिजे. मी आज परत जातो वस्तीवर. म्हणजे काल जे केले तेच आज करणार का आज काही नवीन करणार? कारण काल जे केले तेच जर का करणार असाल तर तुमच्या बोलण्यावर त्यांची उत्तरं तयार असतील, जी त्यांना कोणीतरी पढवली असतील. आज वेगळं काही केलं नाहीत तर तोंडावर स्पष्ट अपमान होईल अशी व्यवस्था असेल. बरोबर आहे, पण वेगळं काय करणार? पोरींना उचलून तर आणू शकत नाही आणि त्यांच्या आई बापाच्या परवानगीशिवाय तर घेऊन येऊ शकत नाही. ज्योतिराव, विचार करा, मार्ग नक्की सापडेल. पण मुली जर आल्या नाहीत तर शाळा बंद करावी लागेल आणि सनातनी लोक तर विजयोत्सव साजरा करतील, कारण त्यांना जे हवं होतं ते साध्य झालं असाच त्याचा अर्थ होईल ना. आणि म्हणून ज्योतिराव, मुलींनी इथे येणं अत्यंत गरजेचं आहे. काय झालं? कुठे काय? अगं, भाकऱ्या करायच्या करती का? वय हा. अब हा थाळ तयार झालेत का? घटका भरात होईलच. पारून आत्ता भाकऱ्या करायला घेतल्या. काय झालं आहे का? कुठे काय? काय नाही. नाही, तू नजरेला नजर देऊन बोलत नाही आहेस, म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. हा, नाही हो. हा, ते भय ते तुम्ही भांडी देऊ दिली नाही ना म्हणून लागलं. पर काही बोलले का म्या? जाऊ दे. आता कशा पाहिजे तो इशय नग. माही, अरे राजा, तुलाच बोलवणार होते बघ. पारू भाकऱ्या करती, लाडोबाकडे बघ तू का जरा. होय बघतो म्या. हा. हे पातेल असं बाहेर का ठेवलं आहे? अगं पीठ आहे ह्यात, पाऊस सुरू झाला आहे, खराबी व्हायची. हो, म्या असं कशा पायी करत? आणि हे आपलं पातेलं नाही. आपल्याकडे कुठं असं